नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आज मार्केट ओव्हरऑल कसं राहिला आणि इम्पॉर्टन्स लेवल काय राहील आणि FIDIने काय केलं आहे, आज मार्केटमध्ये बाईंग केली आहे, सेलिंग केली आहे, त्याच्यानुसार एक व्ह्यू उद्याचं असेल की मार्केट अप जाईल की खाली पी साईड जाईल हे बघणार आहोत डिटेल्समध्ये. तर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, निफ्टीमध्ये काय झालं आहे, आज थोडंसं डाऊन आलं आणि त्याच्यानंतर 21,500 ही इम्पॉर्टंट लेवल आहे मित्रांनो. याला ब्रेक केलं नाही, खाली थोडंसं गेलं होतं बट लगेच वरती आलं आहे मार्केट. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की 21,500 ही खूप इम्पॉर्टंट सपोर्ट आहे मित्रांनो. याच्या खाली मार्केट गेलेलं नाही. याच्या खाली मार्केट गेलं तर बघू शकतो आपण डाऊन मार्केट बघू शकतो, बट याच्या खाली गेलं नाही आणि मार्केटनी सी साईड उडी मारली मित्रांनो 600पर्यंत. 21,600 ही हा पण मोठा रेसिस्टन्स आहे. याला जर ब्रेक केले, थोडंफार ब्रेक केले, पण बघू उद्या जर याच्यावरती गेलं मार्केट तर 21,700 आणि 21,700च्या वरती गेलं तर 21,800पर्यंत मार्केट बघू शकतो सी साईड. जर 600ला ब्रेकआउट वरती गेला मित्रांनो, सस्टेन केलं मित्रांनो, ठीक आहे, उद्या तरी इम्पॉर्टंट लेवल ठेवायची आणि हे मार्केटमध्ये आज या इम्पॉर्टंट लेवलनुसार थोडं मूव झालं आहे मार्केट, ठीक आहे. तर आता बँक निफ्टीचं बघू मित्रांनो. तर बँक निफ्टी आज फ्लॅट ओपन होऊन मार्केट खाली आलं होतं मित्रांनो, ठीक आहे. काल मतलब परवा मार्केट डाऊन आलं होतं, बट थोडंसं आज ना मार्केट थोडं डाऊन ओपन झालं होतं. याच्यानंतर लगेच मार्केट वरती गेलं आहे मित्रांनो आणि साईडवेज चाललं आहे संपूर्ण मार्केट, ठीक आहे. तर इथनं मार्केट वरती का गेले तर 47,000 हा खूप मोठा स्ट्रॉंग लेवल आहे मित्रांनो, सपोर्ट आहे, ठीक आहे. याच्या खाली मार्केट गेलं तर बघू शकतो डाऊन साईड, बट याच्यावरती जर राहिलं तर मार्केट सी साईड जाणार होतं. तर त्याच्यानुसार मार्केट सी साईड गेलं इथे. आणि आता उद्या काय बघायचं आहे, इम्पॉर्टंट लेवल 450. 450ला जर ब्रेक केलं ना मित्रांनो तर बघू शकतो आपण 47,800. 47,000 450 जर ब्रेक केलं तर 47,800पर्यंत मार्केट सी साईड जाऊ शकतो. आणि पॉसिबल का मतलब एवढं हे कॉन्फिडन्सनी का सांगतो आहे मित्रांनो, जर वेन्सडेला मार्केट साईडवेज राहिलं तर नेक्स्ट दिवशी किंवा 1-2 दिवसानंतर मार्केट वरती जातो मित्रांनो, हे कन्फर्म आहे आणि वरती जाणारच आहे मार्केट. त्याच्यामुळं तुम्ही सी साईड थोडं लक्ष द्या आणि 450 ब्रेक जर केलं ना तर सी साईड बाय करा मित्रांनो. 47,800 मतलब 47,800 नाही, हां 47,800 नेक्स्ट टार्गेट असेल 48,000, ठीक आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता बघूया FIDI बाईंग कशी केली आहे, सेलिंग केली आहे आणि त्याच्यानुसार उद्या मार्केट कसं राहील ते बघूया. तर मित्रांनो, DIIने एकूण 2,080 करोडची बाईंग केली आहे मित्रांनो आज, आणि FIIने 1,721 करोडची सेलिंग केली आहे. तर या डाटानुसार असं काही मिक्स आहे डाटा, संपूर्ण असं काही वन साईड नाही आहे, बुलिश किंवा डाऊन नाही आहे, तर मिक्स आहे. याच्यानुसार काही मतलब नक्की फिक्स होत नाही आहे की सी साईटच जाईल किंवा पी साईटच जाईल. तर उद्या जी मी लेवल सांगितलेली आहे मित्रांनो त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड करा आणि आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्यामध्ये त्या अप्लाय करा मित्रांनो. आणि आता बघूया ग्लोबल मार्केट. ग्लोबल मार्केट खऱ्या अर्थाने मतलब याच्यामध्ये बघणं पॉसिबल नसते, कारण की मार्केट आता बंद होते आणि ग्लोबल मार्केट आता स्टार्ट होते. तर सकाळी समजा सकाळी बघितलेलं चांगलं राहतं. तर सकाळी एक व्हिडिओ येणार आहे आपलं, त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपलं. धन्यवाद.